काय सांगाल आज मोठा मेळावा घेतला आगामी महानगरपालिकेला कशी रणनीती आहे? महानगरपालिकेला येणाऱ्या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. माझ्या माहितीप्रमाणे मी आणि रोहितजी आम्ही दोघांनी पहिला मेळावा पिंपरी चिंचवडला घेतला. मुद्दाम एवढ्यासाठीच घेतला. काही लोक असे म्हणाले की आता पक्ष संपलेला आहे, कोणच राहिलेलं नाही, पण पिंपरी चिंचवडच्या मोठ्या सभागृहामध्ये सुद्धा हा मेळावा आमच्या निष्ठावंत शिलेदारांनी यशस्वी करून दाखवला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. लोकांची उपस्थिती होती, उत्स्फूर्तपणा होता आणि त्यामुळे पुढची रणनीती ठरवताना स्वतंत्रपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूतीने उभा करून आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत. बच्चू कडूंच्या प्रार संघटनेकडून आज दिवसभर जे आहे ते चक्काजाम जे आंदोलन केलं, मात्र सरकारपुरती जागा होतं पाहिल्यामध्ये अंध अपंग लोक जे आहेत ते रस्ता रोको करत नाही. तर सरकार संवेदनशीलच आहे हो. अपंग लोकांनी आंदोलन केलं, शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी आंदोलन केलं काय, आणि बिचारा तरुण आत्महत्या करतो काय, ह्या सरकारला संवेदना कुठं आहे? मंत्री तर काही उत्तरं देत आहेत. कृषी मंत्री तर रमी खेळत आहेत. काही मंत्री पैशाच्या बॅगांमध्ये आहेत. काही मंत्र्यांच्याबरोबर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. आणि आज तर एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मंत्री सरळ म्हणतात की त्यांना तो आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही. म्हणजे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. तेच राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीचे जे आहेत मंत्री असतील किंवा आमदार यामध्ये सापडतात कुठेतरी षडयंत्र असं वाटतंय? नाही, षडयंत्राचा भाग नाही, पण मी तुम्हाला खरंच सांगतो की या महायुतीमधले तिन्ही पक्षाच्या मध्ये एकवाक्यता नाही. एकमेकांच्या बद्दल द्वेष आहे, नाईलाजाने झालेली युती आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये यांच्यात एकवाक्यता राहणार नाही आणि आपोआप एकमेकांना बदनाम करण्याचं त्यांच्याकडूनच काही चाललं का अशी शंका या महाराष्ट्रामध्ये हळूच कुजबुजली जाते. छगन भुजबळांनी आताच एक स्टेटमेंट जे आहे ते केले की मनोज जरांगे जे आहे ते मराठी नेते त्यांच्या आंदोलनाला काहीच किंमत देत नाही. माझ्या मतदारसंघात देखील त्यांचा काही फरक पडला नाही. कुठला दम आता त्यांच्या आंदोलनात सगळी हवा निघून गेली. शेवटी असं आहे की उद्धव साहेबांनी जो विषय मांडला असेल महाराष्ट्रामध्ये, खरं म्हटलं तर आज भाजप आणि या सरकारमधले काही लोक जाणीवपूर्वक धर्मवाद आणि समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. आणि ही जर दुर्दैव आहे की पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोण असेल तर ते दुर्दैव आहे. कोणताही पक्ष, कोणताही नेता हा धर्माच्या विरुद्ध किंवा जातीच्या विरोधात नसतो. प्रत्येक जण आपापल्या समाजाचं काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करत असतो. तो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे. आमचं मत एवढंच आहे की पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाच्या निकषामध्ये असलेलं आरक्षण हे कायम राहावं. ओबीसीला धक्का न लावता ते आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी जी आहे त्याला कोणाचाही विरोध नाही. मग हा वाद निर्माण का होतो मला आजही कळत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.